शरद पोंक्षे नावाच्या व्यक्तीनं काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेबद्दल वक्तव्य केले आणि त्यानंतर त्यांना माफी मागावी लागली. त्यांनी असं म्हटले होते की ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांनी ती वाचलेलीच नव्हती. पण मनुस्मृती दहन कोणी केले हे संपूर्ण देशाला माहिती आहे. 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लोकांसमोर मनुस्मृती दहन केले होते. त्यांनी ते का केले, त्यामागचा विचार काय होता हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व होते. त्यांनी कोणतेही पुस्तक न वाचता किंवा न समजता जाळले असे म्हणणं हे त्यांच्या विद्वत्तेचा अपमान आहे. बाबासाहेब एखादे पुस्तक अनेक वेळा वाचून, त्याचा अभ्यास करून, संदर्भ तपासून मगच आपले मत मांडत असत. हजारो पुस्तके वाचल्यानंतर त्यांनी आपले विचार मांडले आणि देशाचे संविधान तयार करण्याचे काम केले. मनुस्मृतीबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी लिहिले आहे आणि त्यातील अनेक श्लोकांचे संदर्भ दिले आहेत. त्यांच्या मते समाजातील जात व्यवस्था, उतरंड आणि भेदभाव यामागे काही धार्मिक ग्रंथातील विचार कारणीभूत होते. त्यांनी स्वतःचे अनुभवही सांगितले आहेत. लहानपणी त्यांना स्वच्छ पाणी मिळत नव्हते, नवीन कपडे घालू दिले जात नव्हते, शाळेत भेदभाव सहन करावा लागत होता. हे अनुभव का आले याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना जात व्यवस्थेची मुळे काही ग्रंथांमध्ये आढळली असे त्यांनी सांगितले. मनुस्मृतीमध्ये वर्णव्यवस्था सांगितली गेली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी विभागणी. समाजात वर खाली अशी उतरंड तयार झाली. काही लोकांना जास्त अधिकार आणि काहींना कमी अधिकार अशी व्यवस्था तयार झाली. लग्न, व्यवसाय, शिक्षण या गोष्टींवरही मर्यादा घालण्यात आल्या. स्त्रियांबद्दलही काही श्लोकांमध्ये असे लिहिले आहे की स्त्रीला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार नसावा. लहानपणी वडिलांच्या, लग्नानंतर नवऱ्याच्या आणि म्हातारपणी मुलाच्या अधीन राहावे. स्त्रीचे मुख्य कर्तव्य पतीची सेवा करणे असेही काही ठिकाणी लिहिलेले आहे. तसेच स्त्रियांवर विश्वास ठेवू नये असंही काही श्लोकांमध्ये म्हटले आहे. या गोष्टींवर बाबासाहेबांनी टीका केली होती. कायद्याच्या शिक्षेमध्येही जातीनुसार फरक असल्याचे काही ठिकाणी नमूद केलेले आहे. उच्च वर्णातील व्यक्तीला कमी शिक्षा आणि खालच्या वर्णातील व्यक्तीला जास्त शिक्षा अशी व्यवस्था सांगितली गेली होती, असे बाबासाहेबांनी लिहिले आहे. बाबासाहेबांचा असा विश्वास होता की समाजातील भेदभाव, अस्पृश्यता आणि अन्याय दूर करायचा असेल तर समाजाला शिक्षण मिळाले पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक विचार स्वीकारले पाहिजेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी संघर्ष केला. शिक्षण सर्वांसाठी खुले झाल्यानंतरच देश प्रगती करू लागला. विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, संगणक या क्षेत्रात आपण पुढे आलो. म्हणूनच बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन हा एक प्रतिकात्मक निषेध म्हणून केला होता, असे अनेक इतिहासकार सांगतात. त्यांचा उद्देश समाजात समानता, शिक्षण आणि न्याय या गोष्टी प्रस्थापित करणे हा होता. आजही समाजात भेदभाव, जातीयवाद, स्त्रियांच्या बाबतीत असमानता या विषयांवर चर्चा होते. त्यामुळे इतिहास समजून घेणं, वाचन करणं, अभ्यास करणं आणि मग मत बनवणं हे महत्त्वाचे आहे. शेवटी एकच गोष्ट, समाज पुढे न्यायचा असेल तर शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि समानता या गोष्टींवर भर दिला पाहिजे. भांडण, द्वेष, जात, धर्म यांच्या राजकारणात अडकून न पडता पुढच्या पिढीला शिकवणं, मोठे बनवणं हेच सर्वात महत्त्वाचे आहे. धन्यवाद.